तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी आता अर्णवला भेटण्यासाठी आलेली आहे आणि तेव्हा आकाश तिला भेटतो आणि सांगतो की तू त्याला मेसेज केला नाही, त्याचा राग त्याने माझ्यावर काढलाय. तेव्हा ईश्वरी हसू लागते आणि म्हणते, असं कसं काय, असं त्यांनी नाही करायला पाहिजे आणि असं असेल तर आता त्यांना जाऊनच भेटते. आणि तेवढ्यात लावण्य देखील आलेले असते. ईश्वरी आलेले पाहून तिला काही जास्त आनंद झालेला नाहीये, उलट तिला राग आलाय. आणि आता ती आकाशला पाहते, तो तिच्याबरोबर बोलतोय. तेव्हा आकाशला मुद्दाम ती काम सांगते की कॉन्फरन्स हॉलमध्ये मिस्टर मेहता आलेले आहेत, त्यांना जाऊन जरा भेटून ये, असं म्हणून ती त्याला तिथून कटवते. ही गोष्ट आता ईश्वरीच्या पण लक्षात आलेली असते. ईश्वरीला माहिती आहे की लावण्य आपण आल्यानंतर काही खुश नाहीये आणि त्यात आपण आता अर्णवला भेटणार आहेत, ही गोष्ट तर तिला पटणार नाही. तरी देखील आता ईश्वरीनं ठरवलंय की आपण हिला अजिबात भीक घालायची नाही. लावण्या बोलत असलेल्या ईश्वरी आणि आकाशच्या समोर आली आहे आणि त्याला सांगितलंय की आत्ताच्या आत्ता कॉन्फरन्स हॉलमध्ये जा आणि तेथे आलेल्या मिस्टर मेहता यांना भेट. आणि आकाश सुद्धा लगेच तिने सांगितलेल्या कामासाठी निघून गेलेला आहे. खरं तर आता ईश्वरी समोर ती उभारली आहे आणि ईश्वरीला तिला बोलायचंय. ईश्वरीचा खरं तर तिला अपमान करायचा आहे आणि तिला सांगायचे की आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिसमधून निघून जा. आणि म्हणूनच ती तिथं येऊन उभारलेली आहे. ईश्वरीला देखील ती गोष्ट समजली आहे. पण ईश्वरी तिच्याकडे पाहते आणि तिला काही जास्त भाव देखील देत नाही. लावण्या चिडते आणि म्हणते, तुला सांगितलंय ना इथं यायचं नाही म्हणून आणि अर्णवच्या पुढं करायचं नाही म्हणून, तरी देखील तू कशाला आली आहेस? तेव्हा ईश्वरी देखील आता शांत बसत नाही. हे ऑफिस काय तुमच्या एकट्याचं नाही आहे, हे अर्णव सरांचं पण आहे आणि मी इथली एम्प्लॉय होते. त्यामुळं मला इथं यायचं असेल तेव्हा मी येईल आणि मी तुमच्याकडे आलेलेच नाही आहे. मी अर्णव सरांकडे आलेले आहे आणि मला त्यांना भेटायचं आहे. आता याचा तुम्हाला काय अर्थ काढायचा आहे, तो अर्थ काढायला तुम्ही मोकळे आहात. तुमच्या अर्थाने मला काही फरक पडत नाही, असं डायरेक्ट ईश्वरीने सांगितलंय. लावण्या म्हणते, मला जे वाटतंय तेच योग्य आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी म्हणलं ना, तुम्हाला जे वाटतंय ना ते तुम्ही योग्य समजा. तुमच्या डोक्यात काय चाललंय ना त्याला मी तर कंट्रोल करू शकत नाही आणि तुम्ही काय विचार करायला पाहिजे याने मला काही फरक पडत नाही. त्यामुळं तुम्ही विचार करत बसा. तुमचा खयाली पुलाव तुम्हीच खात राहा. मला त्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. अर्णव सरांना भेटायचं असेल तेव्हा मी येणार आणि भेटणार. त्यामध्ये जर का तुम्हाला काही वावगं वाटत असेल तर वाटू देत. मला काय करायचंय? तुमच्या वावगं वाटण्याने मला काही फरक पडत नाही. अशा प्रकारे ईश्वरीने लावण्याची सुट्टी करून टाकलेली आहे. आजपर्यंत ती लावण्याला खूप रिस्पेक्ट देत होती, पण आता मात्र लावण्याला तिने जराही रिस्पेक्ट न देता डायरेक्ट तिची लायकी काढलेली आहे. लावण्या नुसतं ए यू करत राहते, पण ईश्वरी मात्र तिची चांगलीच खोड जिरवते. कारण तिला माहिती आहे की ही लावण्या आपल्याला काय अर्णवला भेटू देणार नाही. नुसतं भेटू देणार नाही नव्हे, तर उगाच काही गोष्टी बोलत बसणार. पण आता या लावण्याला काय वाटतंय, या गोष्टीनं आपल्याला काही फरकच पडत नाही, तर आपण तिला कशाला भीक घालायची असा विचार करून ईश्वरीने तिची चांगलीच सुट्टी केलेली आपल्याला पाहायला मिळते. ईश्वरी तिला जे काय बोलायचे ते बोलते आणि म्हणते, जे काय तुम्हाला विचार करायचा आहे तो करत राहा. आत्ता मी तुमच्या समोर लगेच अर्णव सरांना भेटायला जाणार आहे आणि त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये, तर तुमचा प्रॉब्लेम लक्षातच कोण घेतं? तुमचा प्रॉब्लेम तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, असं म्हणून ईश्वरी तिच्या समोरून निघून चाललेली आहे. लावण्याला समजलंय की आता आपली काही लायकी राहिलेली नाहीये, कारण ही काय आता आपली एम्प्लॉई नाही. त्यामुळं ही आपलं बोलणं अजिबात खाणार नाही आणि आपण जर आता जास्त बोललो तर आपला अपमान होणार आहे, ही गोष्ट तिला समजलेली आहे. आणि खरं तर ईश्वरीने लावण्याचा अपमानच केलेला आहे, कारण आजपर्यंत ती लावण्याचं सगळं काय ऐकत होती. पण आता तिला समजलंय ही लावण्या थोडं जास्तच आगाऊपणानं बोलते. आता तिचं बोलणं खायची काहीच गरज नाही, कारण आपण काही एम्प्लॉई नाहीये असा विचार करून लावण्याचा चांगला अपमान करून आणि तिला 4 शब्द सुनावून ईश्वरी तिच्या समोरून निघून जाते. तेव्हा लावण्याचं तोंड अगदी पाहण्यासारखं झालेलं असतं. आपली एक्स एम्प्लॉई आपल्याला इतकं बोलू शकते यावर तिचा विश्वासच बसत नाही. पण तिला असं वाटतंय की अर्णवला मात्र ही अजिबात आवडत नाही. त्यामुळं ती जरी गेली तरी अर्णव काय तिच्या पुढं मागं करणार नाही. आता एवढं बोलून ईश्वरी मात्र निघून गेलेली असते. ईश्वरीनं चांगलाच धडा लावण्याला शिकवलेला असतो. इकडे घरी आजी मात्र चिंता दूर झालेली आहे. कारण कारण गुरुजींनी सांगितलेलं आहे की ईश्वरी आता अर्णवसाठी ही चांगली जोडीदार नाहीये, कारण त्या दोघांची पत्रिका अतिशय विजोड आहे.
म्हणजेच त्यांची पत्रिका ही जगातली अजिबात न पटणारी पत्रिका आहे, न जुळणारी पत्रिका आहे. आणि हे सगळं गुरुजींनी सांगितल्यावर आजींना मात्र भलताच त्रास झालाय. कारण ईश्वरीकडे पाहिल्यावर असलीच सून मला पाहिजे असं त्यांनी ठरवलेलं होतं. पण आता तसं काही होणं शक्य होत नाही हे त्यांना समजलंय. माझ्या अर्णवसाठी खरं तर ईश्वरी योग्य असं त्यांना वाटत असतं. अंजलीला देखील तसंच वाटत असतं. अंजली देखील म्हणते, खरंच गुरुजींनी असं सांगितलं नसतं तर किती बरं झालं असतं. तेव्हा आजी म्हणतात, आता जे आहे ते आहे, जे सत्य आहे ते आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. अंजली म्हणते, मलाच कळत नाही काय करावं लागते. तेव्हा आजी म्हणतात, आता मी ठरवलंय काय करायचंय ते. अंजली म्हणते, काय करायचं ठरवलंय तू? आजी सांगतात की मी आज लावण्याला बोलवून घेणार आहे. अंजली म्हणते, तुला असं वाटतं का की लावण्या बदलेल आणि आपल्या अर्णवला ती एवढी अनुरूप आहे की अर्णवचं आयुष्य चांगलं करू शकेल? आजी म्हणतात, पत्रिका तर तसंच सांगते ना, मग लावण्याला आपण आता आपल्यासारखं बनवूया. मी तिला आता बोलवून घेतलेलं आहे. अंजली म्हणते, तुला असं वाटतं की लावण्य इतक्या पटकन बदलेल? तिचा स्वभाव, तिचं वागणं, तिचं राहणीमान हे बदलेल असं मला काय वाटत नाही. आणि ते पण इतक्या लवकरात लवकर बदलेल असं मला काय वाटत नाही. आजी म्हणतात, मला देखील असंच वाटतंय, पण आपण प्रयत्न तर करून बघूया. आपण जर का प्रयत्न केला तर तिच्यासारखी जर का पत्नी अर्णवला मिळाली तर त्याचं भाग्य उजळेल. कारण पत्रिकेत तसं दिलेलं आहे. पत्रिकेप्रमाणे जर का आपण विचार केला तर लावण्या अर्णवचं भाग्य उजळेल आणि त्याच्या बिझनेसमध्ये देखील भरभराट आणेल. अंजली म्हणते, काय माहिती पण मला या गोष्टी पटतच नाहीयेत. माझ्या डोक्यातून ईश्वरी मात्र अजिबात जात नाही. मला अजूनही असं वाटतं की ईश्वरीचं आणि अर्णवचंच लग्न व्हायला पाहिजे होतं. आजी म्हणतात, खरं तर ईश्वरी माझ्या पण डोक्यातून जात नाहीये. पण पत्रिकाचा एवढा मोठा घोळ झालाय ना, त्यामुळं आता मला काय करावं ते सुधरत नाही. पण लावण्याला पण आपण एक चान्स देणं गरजेचं आहे. जर का त्या दोघांच्या पत्रिका एवढ्या छान जुळलेल्या असतील तर कदाचित लावण्या आपल्यासाठी स्वतःमध्ये बदल करेल आणि आपल्याला जशी लावण्या पाहिजे तशी लावण्या ती बनेल असं मला वाटतंय. असं सगळं ती अंजलीला सांगत आहे. अंजली मात्र म्हणते, मला अजिबात असं वाटत नाही की लावण्य आपल्यासाठी काहीतरी बदलू शकेल आणि बदलायचं असेल तर ती एवढ्या कमी वेळात बदलू शकणार नाही. इकडे ईश्वरी आता अर्णवकडे आलेले आहे. दारातूनच मे आय कम इन सर असं ती बोलते. अर्णव मात्र कामात आहे. अर्णव तिच्याकडे पाहतो. स्मित हास्य करत असलेली ईश्वरी आपल्या ऑफिसच्या आपल्या केबिनच्या दारात उभी आहे असं त्याला दिसतं आणि क्षणभर त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. ही ईश्वरीच आहे का? हा, पण ईश्वरी कशी असेल? ईश्वरी तर साधा आपल्या मेसेजला रिप्लाय सुद्धा देत नाही. मग ती आपल्या ऑफिसमध्ये कशाला येईल? नाही नाही, आपल्याला काहीतरी भास झालेला आहे असं तो स्वतःशी पुटपुटतो. पुन्हा एकदा ईश्वरी म्हणते, अहो सर, तुम्ही माझ्याकडे पाहताय आणि काय झाले तुम्हाला? मे आय कम इन सर, मी आत येऊ का? असं पुन्हा एकदा ती म्हणत आहे. तरी देखील अर्णवचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तो स्वतःला समजावून सांगतोय की आता मला तिचे भास व्हायला लागलेत. आता हे मात्र खूपच अति व्हायला लागलंय. अर्णव सर आपल्याला मे आय कम इन सर म्हणून सुद्धा आत बोलवत नाहीत. तेव्हा धाडकन ते आता अर्णव सरांच्या समोरच येऊन उभारलेले आहेत. का हो सर, तुम्हाला मला बोलायचंच नाहीये का? का आलं की माझा अपमान सुरू करायचा आहे? असं म्हणून आता तिने बडबड सुरू केलेली आहे. अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्ही खरंच माझ्यासमोर आलेला आहात? ईश्वरी म्हणते, खरंच म्हणजे? मी खोटी पण येते का? थांबा थांबा असं म्हणून आता अर्णव एक पाण्याचा ग्लास घेतो आणि तो पितो आणि म्हणतो की हां, आता मला जरा खरं वाटायला लागलंय. म्हणजे मिस इंदोर, तुम्ही खरंच माझ्यासमोर आलेला आहात? ती म्हणते, अहो खरं आणि खोटं काय असतंय? मी तुमच्या समोर आहे. तुमचा का विश्वास बसत नाहीये? आणि मी खोटं खोटं कधीपासून यायला लागले? जरा बोलाल का? सांगाल का मला? असं म्हणून आता ईश्वरी त्यांच्या समोर उभी राहिलेली आहे आणि असा हात करून म्हणते, हॅलो, हाय, समजतंय ना तुम्हाला? मी तुमच्या समोरच आहे. दिसते का तुम्हाला मी? असं म्हणून मुद्दाम त्याची खोड काढते. अर्णव म्हणतो, हो हो, समजलं मला. पण एक गोष्ट मला सांगा की तुम्ही मला रिप्लाय का दिला नाही? मी त्या रिप्लायची वाट पाहत होतो ना. ईश्वरी म्हणते, हो का? मला कसं कळणार आहे तुम्ही वाट पाहताय ते? आणि असं समजा ना, नाही दिला मी फोनवर रिप्लाय, पण डायरेक्ट तो रिप्लाय देण्यासाठी मी तुम्हाला खास भेटायला आलेले आहे. मग फोनच्या रिप्लायची काय गरज आहे? अर्णव म्हणतो, अहो पण काही गोष्टी ज्या त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. फोनवरचा मेसेजचा रिप्लाय तुम्ही तिथं देऊ शकत होता ना, मग का दिला नाही तुम्ही रिप्लाय? ईश्वरी म्हणते, असं आहे का? मग मला रिप्लाय द्यायचाच नव्हता असं समजा. नाही द्यायचा मला रिप्लाय. मग काय म्हणणं आहे तुमचं?
अर्णवला आता काय बोलावं तेच कळत नसतं, कारण ईश्वरी त्याला अगदी निरुत्तर करून टाकत असते. अर्णव म्हणतो, "हा, मग इथं कशासाठी आलाय सांगाल का आता?" ईश्वरी म्हणते, "कशासाठी म्हणजे?" "भेटायला." अर्णवला जरासं बरं वाटतं, पण तेवढ्यात ईश्वरी म्हणते, "हां, तुम्हाला एकट्याला भेटायला नव्या, मी ऑफिसमधल्या सगळ्यांना भेटायला आलेले आहे. कारण आता मी इथं थांबले ना, तर सर्वांना सांगावं की मी अजून इंदोरला गेलेले नाहीये आणि त्या गोष्टीचा आनंद त्यांना पण होईल. कसं ना, मी इथं काम करत असताना त्यांचा माझा चांगला संबंध आलेला आहे, तर माझ्या कलीग्सला सांगणं गरजेचं आहे ना, मी इंदोरला गेलेलो नाही, असं मला वाटलं आणि म्हणूनच हे सगळं सांगण्यासाठी मी इथं आलेले आहे." अर्णव म्हणतो, "म्हणजे माझ्यासाठी तुम्ही आलेला नाहीत?" ईश्वरी म्हणते, "अहो, फक्त तुमच्यासाठीच म्हणत असाल ना, तर आलेली नाहीये. पण तुमच्यासाठी पण आलेच की. जर तुमच्यासाठी आले नसते, तर मी तुमच्यासमोर बसले असते का? आणि तुम्हाला बोलले असते का?" अर्णवला खरं तर आनंद झालेला असतो. बडबड करणाऱ्या ईश्वरीकडं तो पाहत राहिलेला असतो. म्हणजे आता तुमची बडबड ऐकायला मिळणार म्हणा की मिस इंदोर, असं तो म्हणतो. ती म्हणते की "हो, असं समजा. पण तुम्हाला माझी बडबड आवडते का नाही मला माहीत नाही. पण बडबड मात्र मी करते आणि आता तसं माझी बडबड पण करून झालेली आहे. तुम्हाला भेटून पण झालेलं आहे. आता मी जाऊ का?" असं ती त्याला विचारते. तो म्हणतो, "झालं, एवढंच भेटायसाठी तुम्ही आला होता?" तर इकडे आजीने आता फोन लावलेला आहे, तो म्हणजे अविनाशला. कारण अविनाश पोहोचलेला आहे इंदोरला आणि ती सांगते, "बाबा रे, गणपतीला चांगला नीट अभिषेक घाल, कारण अर्णवचं कल्याण झालं पाहिजे, लक्षात ठेव." अविनाश म्हणतो, "अहो, काहीच काळजी करू नका. मी अगदी व्यवस्थितपणे अभिषेक घालायला सांगितलेला आहे आणि व्यवस्थित अभिषेक घालूनच मी इंदोरहून परतणार आहे. तुम्ही इकडची अजिबात काही काळजी करू नका." असं तो बोलत असतो. तेव्हाच त्याला राकेश दिसतो. इंदोरमध्ये अगदी भटक्या कुत्र्यांसारखा फिरणारा हा राकेश त्याला त्याच्याच गाडीच्या मागं दिसतो आणि तो आरशातून पाहतो की पाठीमागं तर राकेश उभा आहे. क्षणभर त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. राकेश इथं कसा? तो तर दुसऱ्या गावाला होता. आता इंदोरला तो काय करतोय? असा प्रश्न अविनाशला पडतो आणि आजीचा फोन ठेवून आता राकेश काय करतोय? राकेश इथं कशाला आलाय याची चौकशी आपण करूया, असं म्हणून तो गाडीतून उतरतो. राकेश त्याच्या पाठीमागच असतो. अविनाशला आता समजलंय की राकेश देखील इंदोरमध्ये आहे. आपण त्याला रंगेहातच पकडूया असा विचार त्याने केलेला आहे आणि तो पटकन गाडीतून उतरतो आणि लगबग त्याच्या दिशेने जाऊ लागतो. पण तेवढ्यात राकेश निघून गेलेला आहे. राकेश काय अविनाशला सापडलेला नाहीये. अविनाश म्हणतो की राकेशच होता ना? हा, पण ते राकेशच होते. माझ्या डोळ्यावर चांगला विश्वास आहे. पण इकडे इंदोरला ते काय करत असतील बरं? थांबा, आपण त्यांना फोनच लावूया असा विचार करून आता अविनाशने फोन उचललेला असतो. इकडे राकेश फोनवर कोणाशी तरी बोलत असतो आणि तेवढ्यात तो फोन ठेवून टाकतो आणि त्याला अविनाशचा फोन येतो. अविनाशच्या डोक्यात असं आलेलं असतं, आपण आता त्याला फोन करायचा आणि विचारायचं, "तुम्ही इंदोरमध्ये काय करतायत?" आणि त्याला रंगेहातच पकडायचं. पण राकेश मात्र त्याचा फोन कट करून टाकतो. राकेशने अविनाशचा फोन उचललेला नसतो. अविनाश देखील आता हवालदिल झालाय की नक्की हा राकेश इथं करतो काय? घरी तर तो वेगळंच काहीतरी सांगतोय, मग इंदोरमध्ये तो कशाला पोहोचलाय? आता राकेशविषयी अविनाशच्या मनात मोठी शंका तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. इकडे आता पुन्हा एकदा अर्णवने ईश्वरीला थांबवलंय. ईश्वरी म्हणते, "ठीक आहे, आता तुम्हाला नीट भेटूनच जाते." अर्णव म्हणतो, "नीट भेटण्यासाठी थांबवलेलं नाहीये. मी आईस्क्रीम सांगितलेलं आहे. आईस्क्रीम खाण्यासाठी तुम्हाला थांबवतोय." ईश्वरी म्हणते, "अहो, पण याचा अर्थ काय होणार?" "याचा अर्थ होणार की मी तुमच्याकडे येते आणि आईस्क्रीम खाते. मला नाही असं आवडत. मला काय समजतील लोक? म्हणतील लहान मुलासारखं हिला सारखं यांच्या केबिनमध्ये आलं की आईस्क्रीम खायला लागतं. मग त्या बदल्यात मी तुमचं काम करून देऊ का? थांबा, इथं टेबलवर किती अस्ताव्यस्त झालंय, कशी कागदं पडलेली आहेत. थांबा, मी तुम्हाला सगळं व्यवस्थित करून देते." असं म्हणून ती व्यवस्थित लावायला जाते. पण कुठल्या फाईलमधले कुठली कागदं इकडच्या तिकडं करून टाकते आणि सगळा गडबड घोटाळा करून टाकते. अर्णव तिच्याकडे पाहतच असतो. अर्णव म्हणतो, "तुम्ही ना न्यूटनचा फोर्थ लॉ आहात." ईश्वरी म्हणते, "न्यूटनचा फोर्थ लॉ?" अर्णव म्हणतो, "हो, म्हणजे गडबड, घोटाळा, पडणं, तुटणं, फुटणं हा तुमचा रूलच आहे. तुम्ही जिथं असाल ना, तिथं सगळं असं होणारच." ईश्वरी म्हणते, "असं नाही आहे. थांबा, इथल्या सगळ्या फाईल आहे ना, मी आता तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे लावून देते आणि तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्ही नुसतं स्वस्तपणे बसून राहा. बघा मी किती व्यवस्थित काम करते. तुम्ही म्हणाल सुद्धा की मिस ईश्वरी, तुम्ही बदललेला आहात आणि आता तुम्ही छान काम करत आहात. असंच तुमच्या तोंडातून येईल." असं म्हणून ती काम करायला घेते. पण पुन्हा एकदा सगळं उलटं-सुलटं करून टाकते. इकडची फाईल तिकडं, इकडच्या फाईलमधली कागदं तिकडं आणि पुन्हा तिच्या हातातून देखील काही फाईल पडतात आणि त्या फाईलमधली कागदं ऑफिसमध्ये इतरत्र पडलेली असतात.
आता तिला ती कागद जमा केल्याशिवाय पर्याय नसतो. ईश्वरी खाली बसते आणि एक एक कागद जमा करायला लागते. अर्णव सगळं पाहत असतो. ईश्वरी म्हणजे गडबड घोटाळा आहे हे अगदी खरं आहे. तो म्हणतो, तुमचं जर काम करून झालं असेल तर जरा बंद करा, कारण तुमच्या कामाने काम बंद पडायला लागलंय माझं, उलट काम वाढायला लागलंय माझं. त्यामुळे आता तुम्ही काम करू नका असा सल्ला त्याने दिलेला असतो. कारण ईश्वरीने सगळ्या फाईल उलतापालत करून टाकलेल्या असतात आणि मोठा गडबड घोटाळाच घातलेला असतो. अर्णव म्हणतो, तुम्ही जरा स्वस्त बसा, आईस्क्रीम येणार आहे, ते आईस्क्रीम खा आणि शांतपणे बोला. ईश्वरीने मात्र ऑफिसभर कागद करून टाकलेले असतात आणि आता ते सगळी कागद ती जमा करत असते. अर्णव पाहतो की ईश्वरीला ते काही काम एकटीला जमत नाहीये, कारण ती बसून एक एक कागद उचलत असते. आता अर्णवच त्याच्या खुर्चीतून उठतो आणि ईश्वरी ज्या ठिकाणी बसलेली आहे त्या ठिकाणी चक्क तो फ्लोअरवर खाली येऊन बसलेला आहे. क्षणभर तर ईश्वरीचा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की स्वतः अर्णव सर कागद जमा करण्यासाठी आपल्या जवळ आलेले आहेत आणि तो इतक्या जवळ असतो की ईश्वरीला काही कळायच्या आतच ईश्वरी आणि अर्णव यांच्या डोक्यांची एकमेकाला धडक बसते. ईश्वरी स्वतःचं डोकं सोडायला लागते आणि म्हणते, आता तुम्हाला खाली बसायची काय गरज आहे, मी करते ना काम. अर्णव म्हणतो, तुम्ही काम करताय का काम वाढवून ठेवताय ना ते मला कळत नाहीये. अर्णव तिच्याशी बोलत असतो. अर्णव ईश्वरी खाली बसलेत आणि ते एकमेकाशी गोड गोड बोलतायत. ही गोष्ट लावण्यानं पाहिली आहे. लावण्याच्या स्वप्नाचा तर चकनाचूर झालाय. आपण तर इथं ईश्वरीला आतमध्ये देखील जाऊ देत नव्हतो, का तर अर्णव तिच्याशी बोलणारच नाही. पण परिस्थिती तर वेगळीच दिसतेय. परिस्थिती दिसतेय की चक्क अर्णवने ईश्वरीचा हात धरलाय आणि ते दोघं गप्पा मारतायत. अर्णवने ईश्वरीचा हात धरलेला असतो तेव्हा ईश्वरी त्या हाताकडे पाहते आणि अर्णव चटकन तो हात सोडतो. त्याच्या लक्षात येतं की आपण ईश्वरीचा हात धरलेला आहे. इकडे घरी आता नमू कामावरून आलेले आहे आणि सुप्रिया म्हणजे तिची आई तिला विचारते की आज काय झालं सांग. तेव्हा ती सांगते, आज साड्यांची मोठी ऑर्डर मिळाली होती आणि ती मी पोहोचून आलेली आहे. त्यातून पैसेही चांगले मिळतील, पण अशी ऑर्डर रोजच मिळेल असं काही सांगता येत नाही. कर्ज कधी आणि कसे फिटणारे काय माहिती असा प्रश्न नमूला देखील पडलाय. तेव्हा सुप्रिया म्हणते, कदाचित आज ईश्वरीला नोकरी मिळालेली असणार आहे. तिला नोकरी मिळली का नाही खरं तर आपण विचारलंच नाही. तुझा आणि तिचा काय फोन झाला का असं ती नमूला विचारते. तेव्हा नमू म्हणते, अगं काहीच नाही, मी पण कामात होते ना, त्यामुळे मलाही बोलणं झालं नाही. आता नमूने ईश्वरीला फोन लावलेला आहे. नक्की नोकरीचं झालं काय हे तिला विचारावं म्हणून. आणि ईश्वरी फोन उचलते आणि ईश्वरी म्हणते, बोला काय बोलताय. तेव्हा नमू म्हणते, अगं तू आज नोकरीसाठी गेलेली होती ना, काय झालं, मिळाली का नोकरी. तेव्हा ईश्वरी त्यांचीच गंमत करायला लागते आणि म्हणते, नोकरी ना, हो मिळाली की 3-4 लाखाची मिळाली आहे, पण एवढ्या पैशाचं काय करायचं. मी त्यांना म्हणलं, नको बाबा, एवढ्या पैशाची नोकरी मला नको, म्हणून मी काही नोकरी हातात घेतली नाही. तेव्हा नमू म्हणते, असं का बोलतेस, तुला काय गमतीचा मूड आहे का. ईश्वरी म्हणते, अगं सकाळी मी निघली आहे नोकरी शोधण्यासाठी आणि तो आत्ता मला फोन करून लगेच विचारते की नोकरी मिळाली का. एवढ्या फास्ट नोकरी मिळत असते का. शोधाशोध चालू आहे माझा अजून, पण अजून नोकरी मिळालेली नाहीये असं ईश्वराने सांगितलंय. तेव्हा नमू आणि सुप्रिया म्हणतात, ठीक आहे, बघ नोकरी मिळते का आणि नाही मिळालं तर लवकर घरी ये, एवढं काय अट्टहास करण्याची गरज नाही. ईश्वरी म्हणते, बघूया, मला आज आजीनं बोलवलेलं आहे, मी आजींकडे जाणार आहे, अर्णवच्या आजीनं मला बोलवलंय असं ती सुप्रियाला सांगते. तेव्हा सुप्रिया म्हणते, आजींनी तुला कशाला बोलवलं आहे. ती म्हणते, मला काय माहिती नाही, मला त्या म्हणल्यात की तू घरी ये, कदाचित त्यांचं काहीतरी काम असेल. मी आता इंदोरला गेले नाही ना, मग इथं आहे म्हणल्यानंतर त्या म्हणल्या असतील की येऊन जा, त्यांचं काय काम आहे ते बघूया, मी त्यांच्याकडे जाऊन येते. तेव्हा सुप्रिया म्हणते, ठीक आहे, त्यांच्याकडे जा, पण लवकरात लवकर घरी ये, अजिबात उशीर करू नको असं ती सांगते. आता अर्णवला पण समजलंय की ईश्वरी घरी येणार आहे, कारण आजीनं बोलवलेलं आहे. तो म्हणतो, तुम्ही घरी येणार आहात. ती म्हणते, हो, पण मी तुमच्याबरोबर अजिबात येणार नाही असं देखील डायरेक्ट तिनं त्याला सांगून टाकलंय. तो म्हणतो, ठीक आहे, पण तुम्ही कसं येणार आहात मग, कारण आकाश तर गेलेला आहे. आकाश बरोबर तुम्हाला यायचं असेल तर तो गोडाऊनला गेलाय, त्यामुळे तो ऑफिसमध्ये नाहीये. ईश्वरीला समजलंय की आता आकाश पण निघून गेलेला आहे. ती म्हणते, मग मी बसने येईल. तो म्हणतो, असं करणार आहात का तुम्ही, आता इथपर्यंत तुम्ही मला भेटण्यासाठी आलात ना, मग मी तुमचा आता बॉस नाहीये म्हणून तुम्ही माझ्या गाडीत पण बसणार नाहीत का. ती म्हणते, हो तसं समजा हवं तर, पण मला तुमच्या गाडीत नाही बसायचं. अर्णव म्हणतो, ही मात्र तुमची गोष्ट मला अजिबात पटली नाही. इथं तुम्ही आलात म्हणल्यानंतर तुम्ही माझं ऐकलं पाहिजे असं मला वाटतंय. ईश्वरी म्हणते, हे काय, म्हणजे तुम्ही आता बॉस असल्यासारखं वागायला लागलेला आहात. नव्हे नव्हे, तुम्ही आता बॉसच झालायत माझे. अर्णव म्हणतो, पाहिजे तर तसं समजा,
मी तुमचा बॉस होतो ना, मग जो बॉस अगोदर असतो त्याचं देखील ऐकायचं असतं. त्यामुळं तुम्ही माझ्याबरोबर येणार आहात आणि मी तुम्हाला माझ्या गाडीतच घेऊन जाणार आहे." ईश्वरी म्हणते, "ठीक आहे." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही अर्णवच्या गाडीमध्ये घरी पोहोचलेले आहेत. पण तिथं लावण्या आणि वल्लरी आहेत. जेव्हा हे सगळं चित्र ते पाहतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. अर्णव जरासा आतमध्ये जातो, तेव्हा वल्लरीने ईश्वरीला थांबवलंय आणि तिचा चांगलाच समाचार घ्यायला लागले. "कितीदा तुला सांगितलं गं त्याच्या अवतीभोवती फिरत जाऊ नको आणि काय गरज आहे तुला त्याच्या गाडीमध्ये येण्याची आणि इथं कशाला आली आहेस?" असे प्रश्न वल्लरीने करायला सुरुवात केली आहे. पण आता ईश्वरी देखील शांत बसत नाही. "मला तुमच्याच आजीनं बोलवलेलं आहे म्हणून मी इथं आलेली आहे आणि यांच्या गाडीत का आले? त्यांनी आणलेलं आहे मला. मी त्यांच्या मागं लागलेली नाहीये." असं म्हणून वल्लरीचं तोंड तिनं बंद केलंय. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की आजीचा पाय लचकलेला आहे आणि तिला उठता बसता देखील येत नाही. आता आजीची कामं करणार कोण? असा प्रश्न सर्वांना पडलाय. तेव्हा आजी म्हणते, "आता मला एका केअरटेकरची गरज आहे." अर्णव म्हणतो, "मी उद्याच एखाद्या केअरटेकरला बोलवतो." तेव्हा आजी म्हणते, "अरे बाबा, अशी विश्वासातली मुलगी पाहिजे आणि माहितीतली पाहिजे." अर्णव म्हणतो, "पण अशी विश्वासातली आणि माहितीतली मुलगी मिळणार कशी?" खरं तर आजीनं ही आयडियाच केलेली आहे. कारण तिला ईश्वरीला घरी ठेवायचं आहे. त्याचबरोबर लावण्य आणि ईश्वरी यामध्ये अर्णवसाठी नक्की योग्य मुलगी कोण याचा शोधच तिला घ्यायचा आहे. त्यासाठीच तिनं ही आयडिया केलेली आहे. आणि आजी म्हणते, "ईश्वरी आहे ना, हिलाच केअरटेकर म्हणून ठेवूया." अर्णवला देखील ही गोष्ट चांगली वाटते. आता ईश्वरीला पण जॉब पाहिजेच आहे. त्यामुळे आता ईश्वरीला पण जॉब मिळून जातो. आता ईश्वरी आणि लावण्या यांच्यामध्ये अर्णवसाठी योग्य कोण याचं उत्तर आपल्याला पुढील भागामध्येच मिळणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.